संपूर्ण दृश्य आपण पाहतोय, वारंवार ही दृश्य या ठिकाणी दाखवली जात आहेत की कशा पद्धतीने आपण पाहतोय हे विमान क्रॅश झालं होतं। दुसरीकडे सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय, मेघानी नगर परिसरातली ही संपूर्ण दृश्य तुम्ही पाहताय, ज्या ठिकाणी हा परिसर जो आहे तो बेचिराख झालेला आहे। आगीमुळे संपूर्ण परिसर अगदी तिथे काहीच दिसेनासं झालंय। आग दिसते आणि फक्त काळ्या धुराचे डोळे दिसतात। टेकऑफ करताना दुर्घटना घडली आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांचं तिथं हॉस्टेल होतं, त्या हॉस्टेलवरच हे विमान कोसळलं। ही दुर्घटना घडल्यानंतर अशी माहिती समोर आलेली आहे की 12 डॉक्टर देखील या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आणि हा जो जिथं ही दुर्घटना घडलेली आहे आसपासचा परिसर आता पोलिसांनी सगळा रिकामा केलेला आहे। बऱ्याचशा भागात म्हणजे जवळजवळ 70% भागात आता क्लीनअप देखील झालेला आहे आणि आता जखमींवर उपचार दिले जात आहेत। बचाव कार्य देखील अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे। सगळ्या यंत्रणा गुजरातमधल्या सतर्क झालेल्या आहेत। स्फोट झाला तेव्हाची दृश्य आपण पाहतोय, काही अग्निशमन गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत, तर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सुद्धा जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये आणलं जात आहे। आणि ज्या ठिकाणी हे संपूर्ण परिसर क्लीन केला जातोय त्या ठिकाणी मास्क लावत आहेत सगळेजण, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात धूर आहे की तो देखील श्वास घेण्यासही तिथे त्रास होताना दिसतोय। मुख्य म्हणजे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलं, कारण काय की जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी। ताबडतोब ॲम्ब्युलन्स तिथं आली, ताबडतोब अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। पोलीस यंत्रणा देखील ताबडतोब तिथं त्वरित दाखल झालेली आहे आणि आता एनडीआरएफच्या 4 तुकड्या देखील आता घटनास्थळी दाखल होत आहेत। डिझास्टर मॅनेजमेंट देखील ऍक्टिव्ह झालेलं आहे। गुजरात सरकार संपूर्णपणे या यंत्रणेकडे लक्ष ठेवून अतिशय मोठा अपघात अहमदाबादमध्ये झालेला आहे। एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि त्यामध्ये तब्बल 242 प्रवासी होते, ज्यात 12 क्रू मेंबर असल्याची माहिती मिळते आहे। आणि आता या सगळ्यांबद्दल अजूनही अपडेट नाही आहे की नेमकं किती जखमी आहेत, किती मृत्युमुखी पडले। त्यामध्ये 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक देखील प्रवास करत होते अशी माहिती सुरू आलेली आहे। 53 ब्रिटिश नागरिक देखील प्रवास करत होते अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। भारतीय 169 प्रवासी होते, 11 लहान मुलं होती आणि 2 लहान बाळ देखील या विमानात होती अशी देखील आता माहिती समोर आलेली आहे। तर एकामागून एक प्रवाशांसंदर्भात आता अपडेट समोर येते आहे आणि मात्र ही सगळी आकडेवारी जरी समोर येत असली तरी देखील अजून कळत नाहीये की नेमकं जखमींचा आकडा किती आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गुजरातचेच माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील याच प्लेनमध्ये होते का अशी शंका व्यक्त केली जाते, कारण त्यांचं तिकीट देखील काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं। अगदी आजच अहमदाबाद ते लंडन त्यांचा प्रवास होणार होता आणि त्यामुळे याच विमानतळात ते होते का ही देखील एक शंका उपस्थित केली जाते। त्याविषयी आता अधिकृत माहिती आणखी गुजरात सरकारने काय दिलेली नाही। मात्र विमान ज्या इमारतीला धडकलं ते जी बिल्डिंग आहे, ती जी इमारत आहे, तिथे मध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे काही डॉक्टर्स राहत होते, त्यांचं ते हॉस्टेल होतं आणि विमान धडकल्यानंतर 12 डॉक्टर जखमी झालेत अशी देखील माहिती समोर आली। त्यांचा सध्या उपचार सुरू आहे। जवळपास 52 ब्रिटिश नागरिक यामध्ये होते। एअर इंडियाचं विमान होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काही क्षणातच गुजरातमध्ये स्वतः दाखल होणार आहेत। त्यांच्यासोबत केंद्रीय उड्डयन मंत्री राम मोहन नायडू सुद्धा असणार आहेत। अहमदाबादमध्ये काही वेळातच ते आता दाखल होणार आहेत। आपण थेट जाऊया, आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत। प्रमोद, बघतो खूप मोठी दुर्घटना आहे प्रमोद, आणि आता अगदी दिल्लीपासून ते गुजरातपर्यंत सगळ्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। सद्यस्थिती काय आहे, काय अपडेट्स आहेत तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या? आपण जर बघायला गेलं तर केंद्रीय विमान मंत्री जे आहेत राम मोहन नायडू, ते खरं तर एनडीए सरकारचे 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा आंध्र प्रदेशमध्ये कार्यक्रम होता, पण त्यांनी तो कार्यक्रम रद्द केलेला आहे। ते तातडीनं आता अहमदाबादकडे निघालेले आहेत। त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीचा माहिती आणि आढावा त्यांनी काही वेळापूर्वी अधिकाऱ्यांकडून घेतलेला आहे, पण ते फील्डवरती सध्या काहीच वेळामध्ये पोहोचणार आहेत। दुसरीकडे जर बघायला गेलं तर केंद्रीय राज्यमंत्री जे विमान मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ, ते देखील विमान मंत्रालय, मी आता विमान मंत्रालयाच्या समोर आहे गिरीश, आणि या ठिकाणी आपण सांगायला गेलं तर मुरलीधर मोहोळांची काही वेळापासून या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत बैठक जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। थोड्याच वेळामध्ये जी माहिती मिळते त्या माहितीनुसार मुरलीधर मोहोळ जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि नेमकं परिस्थिती काय आहे त्या ठिकाणची त्या सगळ्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं जी आहे ती दिली जाईल। दुसरीकडे जर बघायला गेलं गिरीश आपण तर 242 प्रवासी त्या विमानामध्ये होते, त्याची लिस्ट देखील बाहेर आलेली आहे, पण अद्यापपर्यंत नेमकं जी नावं समोर येतात, विजय रुपाणींचं नाव असेल किंवा इतर जी मोठी मोठी नावं समोर येत आहेत त्याच्याबद्दल अतिशय मोठी नावं यावर समोर येत आहेत, मात्र त्या संदर्भात अजून पुष्टी कुणीच केलेली नाहीये की नेमकं इथे प्रवासी किती होते, त्यात जखमी किती आणि खरंच विजय रुपाणी देखील त्यामध्ये होते का